शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय ढगाळ हवामान येणारा पाऊस यामध्ये टोमॅटो पिकात आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तो शेवटपर्यंत बघायचा आहे। टोमॅटो तुमचा कोणत्या स्टेजला असेल, फुल लागण्याच्या स्टेजला असेल, फुटव्याच्या स्टेजला असेल, त्याचप्रमाणे फुल फळ सेटिंग झालेलं आहे, काही प्लॉट सुरू झाले, सगळ्याच प्लॉटला या ढगाळ वातावरणानंतर येणाऱ्या पावसामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो, अडचणी येऊ शकतात। त्यात लेट ब्लाइट असेल, अर्ली ब्लाइट असेल, त्याचप्रमाणे फळ पोखरणारी अळी असेल, नागाळी असेल, त्याचप्रमाणे जैविक म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट असेल, फळावर येणारे टिपके असतील, या सगळ्या समस्या येऊ शकतात। त्याच्यासाठी आपल्याला पाऊस येणार आहे, मग त्याच्यापूर्वी आपण कशी सुरुवात केली पाहिजे, पाऊस आल्यानंतर आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे, काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये। कारण सतत 4 दिवस पाऊस आला तर 5व्या 6व्या दिवशी आपला प्लॉट जो सुरू झालेला असतो तो 100% म्हणजे 50 ते 60% खराब होतो, तो 100% चांगला राहायला पाहिजे, त्यासाठी हे नियोजन करायचंय। तत्पूर्वी मित्रांनो, आमच्या कॉलिंग टीमला जे फोन कॉल येत आहेत 21 तारखेपासून रजिस्ट्रेशन बंद आहे, आम्हाला प्लॉट रजिस्टर करायचा आहे, त्यांच्यासाठी एक शुभ वार्ता आहे की चांगली सुवर्ण संधी आहे। 25 तारखेपासून दिनांक 25/5/2026 ते 30/5/2026 या 6 दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा ऑफर असेल 2500 रुपयात। या 6 दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर करून घ्यायचे, ज्यांना जूनमध्ये लागवडी करायची आहे त्यांनी देखील करून घ्यायचे, कारण 31/5 पासून रजिस्ट्रेशन हे बंद असणार आहे, याची सगळ्या शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची। जे फोन करत होते, जे चौकशी करत होते का बंद केलं, आम्हालाही रजिस्ट्रेशन करायचं होतं, त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी असेल की दिनांक 25/5 ते दिनांक 30/5 पर्यंत 2026 ही सुवर्ण संधी 2500 रुपये फी भरून आपला प्लॉट रजिस्टर करू शकतात। बेसल डोस तुम्हाला सांगण्यात येईल, व्यवस्थितरित्या वेळापत्रक येईल, आपला उत्पादन खर्च कमी ठेवून उत्पादनात वाढ करता येईल। आता प्रामुख्याने या ढगाळ वातावरणामध्ये काही ठिकाणी वातावरण तयार होतंय, पाऊस येतोय मोठा, मग अशा वेळेस असा प्लॉट असेल, फुलांवर प्लॉट असेल, इथं जर पाऊस आला तर इथं तुम्हाला स्पॉट किलर 250 मिली आणि 22 टीन 200 ग्रॅम असा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। जिथं 100% सेटिंग झालंय, प्लॉट सुरू व्हायला आलाय किंवा 100% सेटिंग झालेला आहे, तिथं स्पॉट किलर बरोबर कोसाइड 200 ग्रॅम घ्यायचं आहे, असा बदल करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जिथं जे प्लॉट सुरू व्हायला आलेले आहेत, सुरू झालेले आहेत, तिथं जर सरळ 2-3 दिवस सलग जर पाऊस होतोय, कदाचित दव बादळ देखील पडू शकतं, ढगाळ हवामान सातत्याने राहू शकतं, आर्द्रता वाढू शकते, त्या ठिकाणी जर सूर्यप्रकाश मिळाला तर एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक म्हणून एमिस्टार ऑप्टी एकरी 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या। त्याच्यानंतर कीटकनाशक सोबत इक्वेशन प्रो आणि डिलिकेट, आपल्याला करप्या रोगाचं नियंत्रण मिळवायचं आहे, कीटकनाशकचा वापर करायचा आहे, म्हणून इक्वेशन प्रो आणि डिलिकेट असा एक स्प्रे 3 बुरशीनाशक मी तुम्हाला सांगितले। त्याच दरम्यान जे प्लॉट सुरू व्हायला आलेले आहेत किंवा सुरू होणार आहेत तिथं 62-42 सारखे प्लॉट असतील किंवा इतरही प्लॉटला त्या ठिकाणी क्रॅकिंग जाण्याच्या समस्या, खालून काळा चट्टा येण्याच्या समस्या येतील, तिथं तुम्हाला कॅल्शियम आणि बोरानची पूर्तता करायची। जमिनीतून एकरी 1 लिटर टेक्याल 5 किलो कॅल्शियम नायट्रेट, वरतून वेगो मास्टर 500 मिली, टेक्याल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे करायचा आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जे प्लॉट आता बांधणीला आलेले आहे, जिथं फुलं लागलेले आहेत, त्या फुलांचं फळात रूपांतर करायचं आहे। टेम्परेचरमुळे फुलं परागीभवन होत नाही, तिथं शेतकरी बांधवांनो जमिनीतून द्यायचं एकरी तुम्हाला फुटवा पण मिळवायचा आहे, सेटिंग पण मिळवायचं आहे। त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जास्तीच्या फांद्या, जास्तीचा फुटवा त्या ठिकाणी मिळवायचा आहे, तिथं तुम्हाला एक पाऊस झाल्यानंतर एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो 10-40-40 पॉवर सोल्युशन आणि 10 ग्रॅम 6B असं एक ॲप्लिकेशन करून घ्यायचं। तिसऱ्या दिवशी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची। 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 049-32 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम, GA 1 ग्रॅम अशा पद्धतीने जे प्लॉट सेटिंगला सुरुवात झालेली आहे, फुटवा कमी मिळतोय, त्या प्लॉटांसाठी हे ॲप्लिकेशन आणि ही फवारणी आहे। स्पॉट किलर 22 टीनची फवारणी देखील छोटे प्लॉट जिथं फुलं लागायला सुरुवात झाली किंवा किरकोळ सेटिंग सुरू झाले आहे तिथं स्पॉट किलर 22 टीन, त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी तिथं तुम्ही फवारणी करू शकतात। एव्हिसेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली, त्याच्यानंतर परत एकदा एक बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना इक्वेशन प्रो डिलिकेट। आता इथं सेटिंग सुरू व्हायला सुरुवात होईल, परत एकदा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे, 052-34 600 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम, 22 टीन 200 ग्रॅम अशा पद्धतीने मित्रांनो त्या ठिकाणी काम करायचं आहे। कारण या पावसामध्ये
प्लॉट बरेचसे खराब होऊ शकतात, डम्पिंग ऑफचा प्रॉब्लेम येऊ शकतो, मर रोगाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. जे छोटे झाडं आहे, जे सेटिंगला सुरुवात झालेली आहे, अशा ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी एकरी 1 लिटर सुडोमोनास, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 500 ग्रॅम टचअप आणि 2 किलो गूळ, हे रात्रभर भिजून ड्रिंचिंग करा किंवा जमिनीतून सोडून द्या. जे प्लॉट मोठे आहे, सुरू व्हायला आले, सुरू झाले आहे, तिथं पावसामुळे पाऊस साचल्यानंतर डम्पिंग होत असेल तर तिथं एलिएट 500 ग्रॅम अँड कॉपर 500 ग्रॅम हे ड्रिपमधून सोडू शकतात, किंवा एकरी 1 लिटर प्लॅटिनम 500 मिली अल्ट्राबॅक 500 ग्रॅम कॉपर हे देखील ड्रिपमधून सोडू शकतात. काही शेतकऱ्यांना प्लॉट सुरू झाल्यानंतर तिरंगा असेल, क्रॅकिंग असेल, फळावर येणारे डाग असतील, त्यासाठी मी स्पॉट किलर कोसाइटचा स्प्रे सांगितला. त्याच्यानंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर टेक्याल आणि 5 किलो कॅल्शियम नायट्रेट 500 ग्रॅम बोरान, कारण कॅल्शियम बोरानची डिफिशियन्सी ही तुम्हाला खालून काळा चट्टा येणं, फळाच्या देठावर स्क्रॅचेस जाणं, त्याचप्रमाणे तिथं तडा जाणं, चिरा जाणं आणि मग तो माल खराब होऊ नये म्हणून या पावसामध्ये, या ढगाळ वातावरणामध्ये, वाढलेल्या आर्द्रतेमध्ये अशा पद्धतीने कामकाज प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर करत गेलात, कारण आपल्याला माहिती आहे पाऊस हा येणारच आहे. मग त्या पावसामध्ये आपल्याला ज्या तापमानामध्ये आपण झाडं सांभाळले आणि पावसानंतर इनबॅलन्स जो होणार आहे, तिथं जैविक अजैविक ट्रेस झाडावर येणार आहे. त्याच्यासाठी कोमात झाडं जात असतील तिथं तुम्हाला चांगला फुटवा मिळवण्यासाठी एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो 10-40-40 आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे 10 ग्रॅम 6B. जे प्लॉट सुरू झालेले आहेत, जे प्लॉट सुरू झाले, एक पहिला दुसरा तोडा झालाय, त्या प्लॉटांना ट्रेसमधून बाहेर आणण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणून फळाची साईज टिकवण्यासाठी जमिनीतून एकरी 5 लिटर फोर स्ट्रोक 5 किलो 16-38 अशी ग्रेड खताची त्या ठिकाणी देऊन घ्यायची. सिस्टमॅटिक आणि स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा ताळमेळ त्या ठिकाणी ठेवायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंय, ॲमिस्टार ऑप्टी एकरी 200 मिली, इक्वेशन प्रो 100 मिली, डेलिकेट 100 मिली, त्याचप्रमाणे स्पॉट किलर कोसाइट, त्याच्यानंतर तुम्ही एखादा साधा स्प्रे संचार टचअप, संचार 40, सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड 400 मिली, टचअप 500 ग्रॅम. सकाळचं दव पडतंय, पानं ओले राहत आहे, पाऊस जास्त पडतोय, पानं ओले असताना असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात आणि आपल्या टोमॅटो पावसानंतर खराब होऊ द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे, कारण सातत्याने जर 3-4 दिवस पाऊस झाला, पाणी शेतात साचलं तर पानं हे 50% डॅमेज होतात, फळांना तडे जातात, फळांवर डाग येतात, फळं खराब होतात आणि मार्केटमध्ये मग माल आपला 1 नंबरचा कमी जातो, निसाई खूप लागते आणि बाजारभाव असताना देखील आपल्याला तोट्यात जावं लागतं. म्हणून अशा पद्धतीने ढगाळ वातावरण आणि येणाऱ्या पावसामध्ये काम नक्की करा शेतकरी बांधवांनो. आणि जी ऑफर तुम्हाला 25 ते 30 पर्यंत दिलेली आहे, त्या ऑफरचा सगळ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत आवडला असेल, पाहिला असेल, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनलला शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.